सोप्या मराठीमध्ये, आजच्या मराठीमध्ये आपण ज्ञानेश्वरी वाचतो आहोत. तर सुरुवातीला गणपतीचं वंदन झालं, अध्याय पहिला चालू आहे. मग त्या वंदनानंतर माऊलीने गणपतीचं वर्णन सुरू केलं. पण गणपतीचं वर्णन म्हणजे त्यात भक्तिभाव तर आहेच, पण ज्ञानेश्वरी आहे, हे वैशिष्ट्य आहे. भक्तिभावामध्ये अनेकदा केवळ भगवंताचं गुणगान केलं जातं आणि तेही चांगलंच आहे, तोही मार्गच आहे. असं नाही की भक्तिभाव म्हणजे काहीतरी चुकीचं आहे किंवा त्यात भगवंताची खूप स्तुती केलेली असते वगैरे, ते काय वाईट आहे असं काही नाही आहे. पण हे माऊलीचं वैशिष्ट्य, कारण ज्ञान घ्यायचं आहे त्यातून. तर ह्या गणपतीचं वर्णन आता जे केलं आहे माऊलीने पुढच्या श्लोकांमध्ये, तर त्याच्या अंगोपांगांचा वैचारिक अर्थ सांगितला आहे. म्हणजे जसं त्याचे अवयवांचा अर्थ काय, असं करता करता आता माऊली कुठे आली आहे, तर त्यांनी असं म्हटलं आहे 10व्या श्लोकामध्ये की देखा षडदर्शने मणिपती त्याची भुजांची आकृती. तर हे ते 6 हात आहेत, ही 6 दर्शनं आहेत आणि निरनिराळी आयुध हाती धरली. तर आता हे 6 जे काही हात, त्याच्या ठिकाणी असलेली आयुध, त्यांची वैशिष्ट्ये आता सुरू होतील. तरी तर्कू तोची फरशू नीतिभेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. आता एक हात आहे, त्याच्या हातामध्ये परशू आहे. तर तो परशू म्हणजे काय आहे, तर सत्तर्क म्हणजे योग्य चांगला तर्क. कुतर्क कोणी करेल, विथंडवाद कोणी घालेला. आज राजकारणात आपण बघतो की तर्क जातो एकीकडे आणि हे वेगळीकडे जातात, केवळ स्वार्थासाठी करतात. तर तर्क जो आहे तो चांगला तर्क असायला हवा, म्हणून सत्तर्कू शब्द अर्थामध्ये वापरला आहे. तो मूळ गाथे ज्ञानेश्वरीत नाही आहे, केवळ तर्कू लिहिलं होतं ज्ञानेश्वरांनी, माऊलींनी. आणि अर्थ देताना असं म्हटलं की सत्तर्क म्हणजे आता हे सांगावं लागतं, तर्क म्हणजे चांगला तर्क आहे, कारण कुतर्क कॉमन व्हायला लागला ना. तर साधं तर्क आणि याचं एक सांगतो की लॉजिक, आणि कुतर्क म्हणजे लॉजिक गणलेलं आहे असं पण म्हणतो. तर हे लॉजिक म्हणजे त्याच्या हातातला परशू आहे. तर नीतिभेद हा अंकुश आहे. अंकुश हत्तीच्या ह्याच्यावर मारतात तो आहे नीतिभेद. नीतिभेद म्हणजे वैशेषिक दर्शन. तर्क म्हणजे न्यायदर्शन, पुढे येईल ते. वेदांतू तो महारसू, वेदांत दर्शन हे आहे सगळ्याचं सार, हा मोठा रस आहे. महारस म्हणजे सगळ्यात चविष्ट गोष्ट, सगळ्यात आनंददायी गोष्ट, म्हणून तो महारसू. आणि मोदक कुठला आहे, तर या महारसामुळे जो आनंद उत्पन्न होतो तो म्हणजे गणपतीच्या हातातला मोदक आहे. महाराजा मोदकाची उपमा दिली आहे कशाला, उत्तर मीमांसा दर्शनाला. वेदांत दर्शनानं परमानंदाची प्राप्ती होते. हे कशात आहे, उत्तर मीमांसेमध्ये. आणि पुढे आहे तो 12वा श्लोक आहे. आधी आपण 11व्याची थोडी फोड बघूया की न्यायशास्त्र 6 दर्शन आहेत, 6 भाऊ आहेत. त्यातलं पहिलं कुठलं आहे, न्याय. दुसरं वैशेषिक, मग उत्तर मीमांसा, मग पूर्व मीमांसा, मग सांख्य आणि मग योग, अशी आहे. तर तर्कफरशू म्हणजे न्याय दर्शन. याच्यामध्ये वेगवेगळे तर्क केलेले आहेत. त्यानंतर आहे, ह्याच्या डिटेलमध्ये जात नाही आहे कारण सांगता येईल, पण एवढं बारकाव्याने करायचं असेल तो माझ्यापेक्षा महाज्ञानी आहे. मी आपलं मला तुम्हाला जे सांगता येईल तेवढं सांगणार आहे आणि तुम्हालाही तेवढं आवडलं पटेल अशा पद्धतीने बोलणार आहे की नाही.
उगेच फार डीपमध्ये प्रत्येक गोष्टीत जायची आत्ता गरज नाही. हे ऐकून आनंद वाटला, सुख वाटलं तर तुम्ही आणखीन डिटेलमध्ये जा. तर वैशेषिक दर्शन हे आम्हाला षडदर्शन संग्रह म्हणून संस्कृत शिकताना होतं 82 साली 83 साली, त्यामुळे थोडं माहिती आहे. तर हा वैशेषिक दर्शन आहे ना, तो नीतिभेद सांगतो. म्हणजे नीती काय आहे, अनिती काय आहे, तो अंकुश आहे दुसऱ्या हातातला. म्हणजे काय करतो अंकुश, हत्तीला कंट्रोलमध्ये ठेवतो का नाही, तसा माणसाला काय नीती काय अनिती हे सांगितलंय. नीती शतकामध्येही सांगितलंय, तेही आम्हाला होतं संस्कृतमध्ये. तर तो अंकुश आहे, कंट्रोल आहे. चांगलं काय, वाईट काय, नीती काय, अनिती काय, हे ज्याच्यामध्ये येतं ते वैशेषिक दर्शन आहे. तर नीती म्हणजे धर्म. जे नीतीने वागा म्हणजे धर्माने वागा. धर्म म्हणजे कर्म, सत्कर्म, घालून दिलेले कर्म. तसंच धर्म म्हणजे नीती. धर्म म्हणजे न्याय पण आहे, न्याय पण आहे. न्यायाने वागा. तो पहिला जो होता परशु, तो न्यायाने वागासाठी होता. तराजू घ्या, तराजू घ्या, प्रत्येक गोष्टीत बॅलन्स आणा, हे त्याच्यातून सांगितलेलं होतं. तर अमुक कर अशी आज्ञा हे वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं असतं. आता यात भरपूर डिटेल आपण पुढे जाऊया. उत्तरमीमांसा दर्शन हा यातून उत्पन्न होणारा आनंद म्हणजे गणपतीच्या हातातील मोदक आहे महाराजा. वेदांत दर्शनाने अतिशय आनंद उत्पन्न होतो. वेदांत काय आहे, विवेकानंदांनी सांगितलं की वेदांच्या शेवट जो तात्विक भाग दिला आहे, ज्याला आपण उपनिषद म्हणतो, ते वेदांत दर्शन आहे. हे यालाच उत्तरमीमांसा असं म्हटलं आहे. तर हे तो वेदांत म्हणजे ती उत्तरमीमांसा दर्शन, यातून परमानंद प्राप्त होतो. कारण काय आहे, आपण उपनिषदांमध्ये पाहिलं, या परब्रह्माची जेव्हा जाणीव होते तेव्हा आनंद प्राप्त होतो ना. आपण एका उपनिषदात पाहिलं की प्राण आदी बाकीच्या गोष्टी दुय्यम राहतात, आनंद हेच ब्रह्म आहे. म्हणून सच्चिदानंद हेच ब्रह्म आहे. मग काय काय हवं आपल्याला आनंद निर्माण करण्यासाठी? सत्य हवं, चैतन्य हवं, मरगळलेपणा, अरे आळस ते नको, चैतन्य हवं. आणि मग आनंदरूपी परमेश्वराचं दर्शन होतं, आनंदच आनंद मिळतो. बऱ्याच वेळा आपण याही एवढं सगळं वाचून अभ्यास करून ध्यान करून देखील मरगळतो, पण तरीसुद्धा ते पुन्हा चालू ठेवायचं, उत्साहाने पुढं जायचं, म्हणजे त्याची प्राप्ती होते आणि आपल्या जीवनात हा बॅलन्स येतो आणि वागण्याची नीतिमत्ता येते आणि ब्रह्माचं ज्ञान मिळतं अशा पद्धतीने. मग 12वा आहे आता बौद्ध दर्शनाचा आलाय विषय. बौद्ध आपण बुद्धांना यात षडदर्शनामध्ये घेतलंय ना, त्यात इथे नाही आलं ते. मग असे आपण 6 वाचले त्यात ते नाही आलं आहे, पण माऊलींनी म्हटलं आहे ना, मग आपण ते बघूया. उत्तरमीमांसा झाल्यावर पूर्वमीमांसा आहे, पण इकडे त्यांनी बौद्धमत संकेत असा स्पष्ट संकेत दिला आहे. बघूया आता ते वाचतो. आणि मग सांख्ययोग. तर सांख्ययोगाचं पुढे येणार आहे वर्णन या पुढच्या श्लोकांमध्ये. तर काय म्हणाली माऊली, एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू, तुटलेला दात आहे, जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वर्तिकांचा. बौद्ध मत संकेत आहे, वार्तिकांचं आहे. म्हणजे बौद्ध मत अच्छा असं केलंय होय, बरोबर. जो बौद्ध मताचा खंडन केलंय, म्हणजे माऊलींनी त्याला महत्त्व दिलं नाही असं नाही. बौद्ध मत हे दर्शन धरलं, पण त्याचा खंडन करण्याचा जो भाग आहे, वार्तिक म्हणून मंडळी होती. आता ही वार्तिक कोण आहेत ते बघू पुढं. तर गणेशाच्या एका हातात जो दात आहे, तुटलेला दात आहे,
तो बौद्ध मतांचा सहजतेने, काय त्यात फार धडाधडी नाही, सहजपणे खंडन केलं आहे. हा ते कोणी केलं माहिती आहे? कुमारिल भट्ट. तर बौद्ध मताचं खंडन करणारा जो वार्तिक, तो गणेशाच्या हातातला दात आहे, म्हणून इथे त्यांनी त्याला पूर्वमीमांसा म्हटलं असणार आहे. तर याच्यात थोडी मतमतांतरं दिसतात, आपण त्यात जायला नको. पूर्वमीमांसा हे 6 वैदिक दर्शनांची उपमा घेतली पाहिजे. बौद्ध हे अवैदिक दर्शन आहे, म्हणजे वैदिक नाही आहे असं उपग्रहणकार म्हणतात, टीकाकार म्हणतात. तर त्यानुसार जाऊया. आणि त्यांनी माऊलींनी पण म्हटलंच आहे ना की जो स्वभाव होता खंडितू बौद्ध मत संकेतू, बौद्ध मताचा संकेत करणारा, खंडन करणारा जो आहे तो. तर हे कोणी केलं? तर पूर्वमीमांसेमध्ये हे तंत्रवार्तिक आणि श्लोकवार्तिक असे 2 वार्तिकं लिहिले आहेत. ही वार्तिकं म्हणजे वार्ता काहीतरी आहे, इन्फॉर्मेशन आहे. त्यात आत्मा करता भोगता आहे असं प्रतिपादन आहे. म्हणजे सगळा काही करतो धरतो हा आत्मा आहे, तो दिसो न दिसो काही हो. तर हे करत असताना त्यांनी फार ओढाताणी नाही केली, पण सहजपणे त्यातून बौद्ध मताचं खंडन होऊन गेलं. बौद्ध मतात सर्वम शून्यम शून्यम अशा काही गोष्टी आहेत ना. आपण एक पॉईंट घेऊया, कारण बौद्ध आपले मित्रही बघत असतात. बौद्धांच्या क्षणिक विज्ञान आत्मवादाचे आणि शून्यात्मवादाचे अनायास खंडन, म्हणजे क्षणिक विज्ञान आणि शून्यात्मवाद याचं खंडन केलं आहे पूर्वमीमांसात 2 वार्तिकांनी. आणि तोच तुटलेला दात आहे. आलं लक्षात? काही घोळ आहे नाही. तर बौद्ध मतामध्ये क्षणिक विज्ञान म्हणजे सगळं काही क्षणभरच राहतं असं आहे, आणि सगळं काही शून्य असं आहे. सर्वम शून्यम शून्यम सर्वम क्षणिकम क्षणिकम आहे, आत्ता एक क्षणापुरतं आहे. आणि हे सगळं शून्य, हे बिग झिरो असं म्हटलं आहे ते. तर आपण बिग झिरो मानत नाही, आपण म्हणतोय हे सगळं घनदाट पुढे आलं आहे. माऊलीने सांगितलं घनदाट परमात्मा तत्व आहे. या परमात्मा तत्वामध्ये मुंगी शिरायला सुद्धा जागा नाही, मग असं शून्य म्हणणार. म्हणून ते सर्वम शून्यम शून्यम आपल्याला मान्य नाही. आणि सर्वम क्षणिकम क्षणिकम मानायचं नाही. एका अर्थाने बरोबर असेल, हे काय सगळं क्षणिक आहे. आत्ता दुःख असतं, मग सुख असतं, हे क्षणिक आहे. पण हे झालं फिजिकल वर्ड. पण आत्मिक वर्ड काय आहे? ते कसलं क्षणिक? ते कायम आहे, अनंत, अपार, अक्षुण्ण, कधीच न संपणार असं आहे ना. म्हणून आता 13व्यामध्ये त्यांनी सांख्य आणि योग म्हणलंय. आता पुढे भगवंतांनी काय म्हणलं गीतेमध्ये? सांख्य योग पृथक बाला प्रवदंती न पंडिता. तर 6 दर्शनाची चालली आहेत आपली, 6 हात आणि त्यातील काही शास्त्र किंवा मोदक वगैरे या गोष्टी चालल्यात ना. तर त्यातला शेवटच्या 2 गोष्टी आहेत की एक आहे आशीर्वाद देणारा हात, सत्कार वादू, तुमचे भले हो, गणपतीची मूर्ती आठवा, तो आहे सांख्य दर्शन. आणि दुसरं आहे योगदर्शन. जे योगदर्शन कसं आहे? धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्त. अभय हस्त म्हणजे तो आहे. आणि पद्माकर काय? गणेशाचा 5वा हात हा सहज सत्कार्य. मग सहजे सत्कार वादू तो पद्माकर वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. 5वा हात सहज असणारा सत्कार्य रूप वादरूपी सांख्य दर्शन आहे. तर तर भक्तांना इच्छित वर देतं असा तो करकमल आहे. इकडे मोदक धरला आहे, इकडे इच्छित वर दिला आहे, आणि इकडे अभय हस्त दिला आहे. तुझं कल्याण हो, तुला काय भीती नाही. का भीती नाही? कारण आहे सगळं परब्रह्म. ते योगदर्शनाने सांगितलं आहे. अभय प्राप्त होतं, भय नाहीचं होतं, मृत्यूचं भय सुद्धा जातं. तर आता मग काय वाचूया आपण. सत्कार्यवाद म्हणजे प्रकृती, तिची 25 तत्व हे सांख्य दर्शनात दिलं आहे. त्याच्यातून पुढे प्रकृती प्रधान, आत्मा प्रधान आहे हे झालं, परंतु त्यात हे सगळे डिटेल दिले आहेत. म्हणून तो
कसा होतो हा, जी बॉडी आहे ना फिजिकल वर्ल्ड, त्याचं वर्णन आहे हे सांख्यदर्शनात. म्हणून भक्तांना इच्छित देणार असं म्हटलं, कारण फिजिकल हवं असतं ना आपल्याला सगळ्यांना, फिजिकल गोष्टी हव्यात ना. तर ते फिजिकल गोष्टींचं वर्णन असल्यामुळे सांख्यदर्शनाचा त्या ठिकाणी भाग आला आहे. आणि मग योगदर्शन आहे. योगदर्शन काय आहे की जीवधर्म जाऊन, म्हणजे हा मी जीव नाही आहे, आपण परवा पाहिलं आणि मला ते नाव नेहमी विसरतं, माझे फार लाडके आहेत, हू आहे माय वाले, पण इथे बसलं की विसरतो ते नाव आणि वर गेलं घरात काय आठवतं. तर ते राहायचे अण्णामलईच्या डोंगरावर. कोणीतरी श्रोत्यांनी दर्शकांनी सांगा ते नाव, नाही तर मग गेल्यावर आठवलं की मी कॉमेंटमध्ये लिहून टाकेन. त्यांचा पाय वाकडे झाले, सरळ चालता येत नव्हतं, इतकं ते योग साधनं करायचे आणि पाय वाकडे झाले, नीट चालता येत नव्हतं. तरीसुद्धा ही साधनं, हे लोकांना सांगणं सतत चालू होतं. तर ते माऊली जी आहे तिचं आठवण का झाली, सोहम. तर इथे का आठवण झाली, तर योगदर्शन जे आहे, जीवधर्म जाऊन परमेश्वराचे सच्चिदानंद धर्म स्थापित होता योगदर्शनाने. योगदर्शनाने काय होतं की हा जीव महत्त्वाचा नसून सच्चिदानंद रूप, मगाशी तो विषय झाला, सच्चिदानंद म्हणजे काय, रूप, असं परमेश्वर परमात्मा हे स्थापित होतं. म्हणजे इस्टॅब्लिश, व्हॉट वी इस्टॅब्लिश आउट ऑफ ऑल, ज्या 25 तत्व आहे, हे फिजिकल, ही बॉडी, याच्यापेक्षा तो सच्चिदानंद घन परमेश्वर महत्त्वाचा आहे. तो कायम असतो, ही बॉडी जाते, ही बॉडी जाण्याचं भय घालवतो हा योगदर्शन. तो सच्चिद आनंद निर्माण करून देतो तो योगदर्शन. आणि तोच अभय असतं की तुझं प्रदाभय असो, तुझं प्रत कल्याण असो, हे वेगळं. आपल्याला कल्याण आणि अभय एक वाटतं काय, कल्याण असो, तुझं सगळं चांगलं होऊ दे, कल्याण असो. आणि अभय म्हणजे भीतीपासून मुक्त, जो मृत्यूच्या भयाला पार करून गेला त्याने हा संसार तरला. बरं, संसार कशाला तरायचा, असू दे, खेळूया, पण खेळत असतानाही भय जाऊ द्या ना. मी खेळतोय, मस्त खेळतोय ती, पण मला सारखी भीती आहे, मी हरतो का, मी हरतो का, मी हरतो का. मग उपयोग काय त्याचा, आहे की नाही. मला खेळताना मस्त आनंद मिळाला पाहिजे. तसा तुम्ही भौतिक आनंद घ्या, पारमार्थिक आनंद घ्या, सगळ्यामध्ये भीतीमुक्त असू द्या. तर ते काम हा गणपतीचा हात करतोय. गणपतीचा हात काय आहे, बोलून चालून सगळ्या गणपतीच्या अवयवांची, अलंकारांची अर्थ लावून दिले माऊलीने आपल्याला. तसा हा 6व्या अभयास्ताचा अर्थ लावून दिला की हे योगदर्शन आहे. मग बाळांनो, ते सोडू नका आणि उदासीन राहू नका. सुखदुःखांच्या प्रती उदासीन होणं ही एक स्टेज आहे फक्त. सुख म्हणजे काय, जे आपल्याला अनुकूल आहे ते. मनानुकूल पण म्हटलंय कोणी आत्म्याला अनुकूल पण म्हटलंय, कारण जो जीवात्मा थोडा लेवलला असतो ना खालच्या. तर अनुकूल आहे ते सुख, प्रतिकूल आहे ते दुःख. अशा सुखदुःखांच्या व्याख्या आहेत. आणि उदासीनता ही सात्विक वृत्ती आहे, पण प्रिय वृत्ती नाही. म्हणजे या सुखदुःखांच्या बाबत उदासीन आहे मी. मला सुख मिळालं काय, दुःख मिळालं काय, सगळं सारखं, अरे अरे हो, ठीक आहे ठीक आहे, दॅट इज उदासीन वृत्ती. पण ती आपली मित्र नाही आहे. तुम्ही सगळ्याच्या पलीकडे गेलाय. एक टप्पा आहे, पण त्यात तुम्ही आनंदाच्या स्थितीला आहात का नाही, हे महत्वाचं आहे. म्हणून उदासीनो हरिवद वर्ज्य, हा भागवतात सांगून टाका. उदासीन हे शत्रूसारखं, ते दूर ठेवा आणि मग कुठे जा, आनंदाच्या अवस्थेला जा ना. मग तो कसला आहे, सुखदुःखाचा नाही आहे, सुखदुःखाच्या पलीकडचा आनंद आहे, तो आतून येणारा आनंद आहे. सुख हे बाहेरच्या गोष्टींची प्रतिक्रिया असते हो. मग सर्व सुखीनं संतो आहे, लिमिटेड आहे, अनलिमिटेड आहे. ते आतला आनंद जो आतून येतो, ज्याला कुठल्याही बाहेरच्या गोष्टींची गरज नाही. मग आता फाटक तुम्ही काय म्हणता, बाहेरच्या गोष्टीचा आनंद घ्या. अहो, ते शरीर प्रकृती आहे, जेव्हा नाहीशी होईल तेव्हा होईल, तोपर्यंत कशाला ओढाताण करताय, तोपर्यंत घ्या मजा. पण ती नीतीने घ्या, न्यायाने घ्या, न्याय नीती याने घ्या.
ते जी काही फिजिकल वर्ल्डचे सांख्यदर्शनातले भक्तांना इच्छित देणार आहे ते घ्या. आपल्या रुद्रात किती म्हणलं आहे, अमुकम चमे तमुकम चमे, संपतच नाही यादी. पाहिजे गायी हव्यात, घोडे हवेत, धनधान्य हवे, मागितलंय रुद्राध्यायामध्ये, हरकत नाही मागा, बिनधास्त मागा, उपभोगा, पण न्यायनीतीने घ्या आणि परमेश्वराकडे धावत जा. मी असं एक उपमा दिली होती की लहान मुलं खेळता खेळता मध्ये, अगदी लहान असतं ना तेव्हा, चालतंय पळतंय खेळतंय, पण खेळता खेळता बऱ्याच वेळा आपल्या आईकडे येतं, कम बॅक्स टू मदर, मध्येच येतं. एकदा आईचा हात धरतं, त्याला काय ती सुरक्षितता काय जे असेल ते मिळत असेल, आणि मग ते परत खेळायला जातं. तसे खेळामध्ये मध्ये परमेश्वराकडे तिथे आलात की तुमचा खेळ आणखी रंगतदार होतो की नाही बघा. अभय हस्त पण होईल, आईचा हस्त अभय हस्त असतो त्या बालकाला. परमेश्वराचा हात एकदा पकडा, तुझ्या पदराला तोंड पुसतात ते बाळ, आणि मग परत खेळायला जा. जय श्रीराम. तर असा हा 15वा श्लोक झाला. काय हे घ्यायचं अजून 15वा लागला. तरी संवादी तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू, देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. मला माहीत नाही हा 15वा आला आहे, नाही तर मध्ये इतर बोलत बसलो नसतो. आज आता 22-23चे पुढे जाणार, जाऊ द्या. तर सर्व दर्शनांची, आता हा जो दात आहे ना गणपतीचा, त्यालाही काहीतरी अर्थ आहे. काय अर्थ आहे बरं? सर्व दर्शनांची एक वाक्यता. म्हणजे ही जी 6 दर्शनं आहेत, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्ययोग, आता हे जे सगळे आहेत, काय काय झाले, पाठ झाले का? पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्ययोग, न्याय, वैशेषिक, हो गए याचे. तर हे 6 जे आहेत, तो पांढरा शुभ्र दात आहे ना, तो हे 6 जण एक आहे ते दर्शवतं. आणि ही 6 दर्शनं तुमच्यापर्यंत पोहोचली. भले खूप डिटेल आहे, ते पुस्तक वाचता वाचता थोडा कंटाळाही येतो, थकायला होतं, समजतं नाही असं नाही, पण पाठ करून परीक्षा देणं आणखीनच अवघड आहे. तर संवाद हा, यांच्यामध्ये एकवाक्यता आहे या 6 दर्शनांच्यात. हे दर्शवणारा तो गणपतीचा शुभ्रदात आहे. उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. अद्वैत ज्ञानरूपी सूक्ष्म दृष्टी असलेला हा देव कोण? गणेश, गणपती. गणपती हा अद्वैत ज्ञानाची सूक्ष्म जाण असलेली देवता आहे. मग आता 16व्यात काय बघून ठेवतो. अजून पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा म्हणजे का नाही तसं पुढं म्हटलं आहे, बघूया उद्या. धन्यवाद. जय श्रीराम. हां, एक गोष्ट सांगायची होती की आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायचो तेव्हा फार मर्यादित मंडळी होती. माझ्या इथे योगाचा वर्ग होता तेव्हा थोडीशीच लोकं यायची. नंतर मठात जेव्हा वाचलं तेव्हा थोड्याशा महिला यायच्या. हे पुरुष गायब झाले, त्या महिला यायच्या. तर त्यापेक्षा इथे बघणाऱ्यांची संख्या नक्की जास्त आहे. सगळं बघतायत की नाही माहीत. हां, त्यावेळेस असं होतं, उठून कोणी जात नव्हतं, एवढं नक्की. जे काय आहे अर्धा पाऊण तास, 1 तास ते सगळे छान ऐकून घ्यायचे. ही केवढी तरी कमालीची गोष्ट. तर कुठे जाऊ नका, पूर्ण वेळ ऐका, बघत राहा. 4था भाग नंतर येईल. शक्यतो ओळीने चाललं आहे. उपनिषद ज्या गतीने चालली होती त्याच्यापेक्षाही चांगल्या गतीने चाललं आहे. कारण उपनिषदात थोड्या अवघड आहे. ती माऊली मला हा साथ घालते, इथे माझ्या सतत शेजारी असते, त्यामुळे मलाही जरा सांगायला मजा येते, बोलायला मजा येते. हां, तर थांबूया. धन्यवाद. जय श्रीराम.